नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण जगन्नाथ मंदिराचं रहस्य जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या जगन्नाथ मंदिराच्या कथेला. जगन्नाथपुरी मंदिराचं रहस्य. ब्रह्मपदार्थ म्हणजे काय? मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, भारतात एक असे मंदिर आहे जिथे देवाचे शरीर बदलले जाते पण आत्मा बदलत नाही. जिथे एक पदार्थ असा आहे जो कोणी पाहिला तर जिवंत राहत नाही अशी मान्यता आहे आणि जिथे भविष्य आधीच लिहिले गेले आहे. आज आपण जाणून घेणार आहोत ओडिशातील जगप्रसिद्ध जगन्नाथपुरी मंदिराच्या रहस्यांच्या प्रवासावर. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, कारण शेवटचं रहस्य तुमचं संपूर्ण विचारविश्व बदलू शकतं. मुघल आक्रमक आणि चमत्कार. सन 1558. पुरीकडे एक मोठं सैन्य निघालं होतं. उद्देश एकच, जगन्नाथ मंदिर उद्ध्वस्त करणे. सैनिक जसे मंदिराजवळ आले तसं अचानक वातावरण बदललं. आकाश काळं पडलं, जोरदार वारे सुटले आणि मंदिराच्या गर्भगृहातून एक तेजस्वी प्रकाश बाहेर पडल्यासारखा भास झाला. सैनिक घाबरले, काही बेशुद्ध पडले तर काही जीव वाचवून पळाले. आजही लोक म्हणतात, देव स्वतः आपल्या धर्माचं रक्षण करतात. ब्रह्मपदार्थ. सर्वात मोठं रहस्य जगन्नाथ मंदिरातील सगळ्यात गूढ गोष्ट म्हणजे ब्रह्मपदार्थ. भक्तांच्या मते तो म्हणजे श्रीकृष्णाचं हृदय. दर 12 वर्षांनी नवकलेवर विधी होतो. तिथे जुनी मूर्ती बदलून नवी मूर्ती बसवली जाते. यावेळी पुरी शहरात पूर्ण अंधार, मंदिर बंद. पुजाऱ्यांच्या डोळ्यावर पट्टी, हातात जाड हातमोजे. म्हटलं जातं, जो ब्रह्मपदार्थ पाहतो तो जिवंत राहत नाही. 2015 मध्ये एका सेवकाला चुकून स्पर्श झाला आणि तो मानसिक अस्वस्थ झाला अशी चर्चा आहे. कृष्णाचं हृदय पुरीपर्यंत कसं आलं? श्रीकृष्णाच्या देहत्यागानंतर त्यांचा देह जळाला, पण हृदय जळलं नाही. अर्जुनाने ते नदीत सोडलं. ते वाहत वाहत ओडिशाच्या किनाऱ्याजवळ आलं. तेथे सबर जमातीच्या लोकांनी त्याची पूजा सुरू केली आणि त्याला नाव दिलं नीलमाधव. मूर्ती कशी तयार झाली? राजा इंद्रद्युम्न हे विष्णुभक्त होते. त्यांना स्वप्नात आदेश मिळाला, तर दिव्य लाकडापासून मूर्ती बनवा. एक वृद्ध साधू आला आणि म्हणाला, मी मूर्ती बनवतो, पण 21 दिवस दरवाजा उघडायचा नाही. 15व्या दिवशी दरवाजा उघडला आणि साधू गायब. मागे राहिल्या 3 अधुऱ्या मूर्ती. आज त्याच जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा म्हणून पूजल्या जातात. भविष्य मालिका. संत अच्युतानंदांनी लिहिलेल्या भविष्य मालिकेत म्हटलं आहे, मोठा रोग येईल, लोक घरात बंद राहतील. लोक म्हणतात, ही ओळ कोरोना काळाशी जुळते. इतर संकेत, नीलचक्र वाकडे होईल, ध्वज पेटेल, पक्षी घुमटावर बसतील, रथयात्रा थांबेल, शेवटी कल्की अवतार येईल. तिसरी पायरी. यमशिला मंदिरात 22 पायऱ्या आहेत, पण तिसऱ्या पायरीवर पाय ठेवत नाहीत. मान्यता, तिथे यमराज वास करतात आणि त्या पायरीवर पाय ठेवला तर पुण्यसुद्धा नष्ट होतं. जगातील सर्वात मोठी रसोई. पुरी मंदिराची रसोई जगातील सर्वात मोठी आहे. 7 मडकी, एकावर एक ठेवून स्वयंपाक. आश्चर्य म्हणजे वरचं भांडं आधी शिजतं. दररोज हजारो लोकांना प्रसाद कधी कमी पडत नाही, कधी वायाही जात नाही. भक्त म्हणतात, महालक्ष्मी स्वतः व्यवस्था पाहतात. जगन्नाथ मंदिर म्हणजे फक्त दगडाचं बांधकाम नाही, ते आहे इतिहास, श्रद्धा आणि रहस्य. इथे विज्ञान थांबतं आणि विश्वास सुरू होतो. तुम्हाला काय वाटतं? हे सगळं योगायोग आहे का, की खरोखर काही दैवी शक्ती आहे? कमेंट बॉक्समध्ये जय जगन्नाथ लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर प्रेक्षकांनो, जगन्नाथ मंदिराचं रहस्य आज आपण ऐकलं. तर आता कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा की तुम्हाला पुढील व्हिडिओ
कोणत्या मंदिराच्या रहस्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल किंवा कोणत्या देवांची माहिती बघायला तुम्हाला इंटरेस्ट आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये मला कळवा. रोज आपण एका मंदिराचा असं रहस्यांचा व्हिडिओ पाहणार आहोत. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.